नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ऑटोफार्मला देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आता हजारो शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल येत असतात, पण या सर्वांमध्ये एकच प्रश्न हा कायम असतो, ते म्हणजे आम्ही व्हिडिओ पाहिलेत, पण ही नेमकी सिस्टीम माझ्या शेताला काम करेल का नाही, किंवा ह्या सिस्टीमला मी माझ्या शेतात बसवू शकतो का नाही, हा सगळ्यांचा प्रश्न असतो। तर आता आपण हे थोडक्यात बघू की ऑटोफार्म प्रणाली काम कशी करते आणि ही प्रणाली आपण आपल्या शेतात लावू शकता का नाही। आता तेच जाणून घेण्यासाठी आपण हा खास व्हिडिओ ऑटोफार्मच्या डेमो रूम मधून करत आहोत। आता आपण ऑटोफार्मच्या डेमो रूम मध्ये आहोत। पुणे तळवडे येथे आपली कंपनी आहे आणि तिथे आपण हा डेमो स्वतः येऊन बघू शकता। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ऑटोफार्म प्रणाली नेमकं करते काय। अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑटोफार्म प्रणाली ही आपल्या शेतातील पाण्याचे आणि खताचे संपूर्णतः नियोजन करते, तेही ऑटोमॅटिक पद्धतीने। म्हणजे माझं शेत समजा गावाला आहे, मी पुण्याला काही कामानिमित्त असतो आणि माझं शेत गावाला आहे, तर मी इथे बसून माझ्या शेताला पाणी देणं, माझ्या शेताला खतं देणं, कधी द्यायचं, किती पाणी द्यायचं, हे सर्व इथे बसून चालू बंद करू शकतो। आता यामध्ये पाण्याचा पंप चालू करण्यापासून पाण्याचे जे कॉक आपण फिरवतो, म्हणजे एका वावराला पाणी द्यायचं आहे ते बंद करून दुसरीकडे द्यायचं आहे, तर हे जे कॉक फिरवणं असतं ते काम सुद्धा आपण ऑटोमॅटिक पद्धतीने करू शकतो। हेच खताबाबत, म्हणजे खताचे जे आपल्याला STP चालू बंद करायचा आहे किंवा खताचा वॉल चालू करायचा आहे, किती वेळ खत सोडायचं आहे, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 तासभर आपल्याला जर चालू ठेवायचं असेल तर ते आपण करू शकतो। चला तर मग आता एक एक करून आपण ह्या ऑटोफार्म प्रणालीतले विविध उपकरणांची माहिती घेऊया। सर्वात आधी येतो पंप सेन्स। पंप सेन्सचं काम म्हणजे आपल्या पाण्याची मोटर चालू किंवा बंद करणं हे आहे। सर्वात आधी हा आपल्या स्टार्टरच्या आधी लागतो आणि आपल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनवरून जसं आपण त्याला आज्ञा देतो की या टाईमला चालू व्हायचं आहे, या टाईमला बंद व्हायचं आहे, त्यानुसार तो आपल्या मोटरला ऑटोमॅटिक चालू आणि बंद करतो। आता आपण बोलूया IoT हबकडे। IoT हब म्हणजेच ऑटोफार्म सिस्टीमचा मुख्य कंट्रोलर। हा मुख्य कंट्रोलर 1 वॉल, 2 वॉल, 5 वॉल, 10 वॉल अशा विविध कॉन्फिगरेशनमध्ये अवेलेबल असतो। आता आपल्या शेतात समजा असे 4 वॉल एका ठिकाणी आहेत, तर आपण हा IoT हब शेतात कुठेही मध्यभागी लावू शकता। याला कुठल्याही शेडची गरज नाही, याला बाकी कुठल्याही प्रोटेक्शनची गरज नाही। हा पूर्णतः सोलर पॉवरवर चालतो आणि त्यामुळे हा शेतात कुठेही तुम्ही असा 10 फूट पोल घेऊन उभा करू शकता। एकदा हा उभा झाला IoT हब की तो त्याच्या आजूबाजूला असलेले 1, 2, 5, 10 कितीही वॉल कंट्रोल ऑटोमॅटिक पद्धतीने करू शकतो। आता तुम्ही म्हणाल माझ्या शेतात 10 वॉल आहेत, पण त्यातील 2च एका ठिकाणी आहेत, बाकी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर मी काय करू। तर अशा ठिकाणी मदतीला येतो आपला इरिसेन्स। इरिसेन्सचं काम काय आहे, तर आपले जितकेही वॉल असतील, जिथे जिथे वॉल असतील त्या ठिकाणी आपण आपला इरिसेन्स लावतो आणि इरिसेन्सच्या अँटिनाने तो वायरलेस पद्धतीने IoT हबकडून सूचना घेऊन त्यानुसार वॉल चालू किंवा बंद करतो। हे झाले ऑटोफार्मचे 3 मुख्य घटक। त्यानंतर येतो कॅनसेन्स। कॅनसेन्स हे आपलं सेन्सर बेस्ड डिव्हाइस आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या शेतात कुठे पाणी गेलं आहे किंवा कुठे नाही गेलंय याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण आपल्या इरिगेशनचं नियोजन लावू शकता किंवा कुठे पाणी द्यायचं, कुठे नाही द्यायचं याचं नियोजन लावू शकता। आता माझ्या शेतासाठी ही सिस्टीम बसेल का नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। तुम्हाला मी 2 उदाहरणासकट याचं पूर्ण स्पष्टीकरण देतो। तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल। सगळ्यात पहिलं उदाहरण घ्या। यामध्ये वेगवेगळे वॉल वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। एक विहीर दिसते आपल्याला आणि स्क्रीनवर दिसल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपले वॉल आहेत। काही ठिकाणी 2 वॉल आहेत, काही ठिकाणी 1 वॉल आहे आणि हे पूर्ण शेती एकमेकांना लागून आहे। आता अशा ठिकाणी जर ऑटोमेशन करायचं असेल तर कुठल्याही ऑटोमेशन यंत्रणेसाठी ते अतिशय अवघड गोष्ट आहे। एक तर बऱ्याच लोकांना लाईट हमखास लागते, म्हणजे ऊर्जा तिथे आलेली पाहिजे, हे लागतंच। दुसरी गोष्ट तुम्हाला वायफाय लागतं किंवा तुमच्या तिथे वायर शेतात फिरवावी लागते। असे एक ना धड खूप साऱ्या गोष्टी आहेत, किंवा कधी सेंट्रलाइज करायला सांगतात। या अशा कित्येक समस्यांना सोडवण्यासाठी आपण ऑटोफार्म घेऊन आलो। आता हे शेत तुम्ही जे बघताय असंच्या असं ऑटोमेशन तुम्हाला करून भेटेल। आता ते कसं, तर हे बघा, या पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय। यामध्ये आपण आपला एक मुख्य IoT हब लावलाय, त्याच्या आजूबाजूला आपण वेगवेगळे इरिसेन्स लावलेत आणि त्याच्या खाली सोलेनॉइड वॉल लावून आपण ही पूर्ण सिस्टीम ऑटोमेट केलेली आहे। म्हणजे जिथे तुमची विहीर आहे तिथून जशी पाईपलाईन गेली आहे तसं ऑटोमेशन झालंय।
त्यासाठी कुठलंही सेंट्रलायझेशन करायची गरज नाही, वॉल इकडून तिकडे शिफ्ट करायची गरज नाही. जिथे माझा वॉल आहे तिथे पोल टाकून मी माझ्या वॉलला ऑटोमॅटिक पद्धतीने चालू किंवा बंद करू शकतो. झाला एक प्रकार. याच्यानंतरचा प्रकार काय असतो, जर माझी सेंट्रलाइज पद्धतीची शेती आहे, एकाच ठिकाणी सर्व वॉल आलेले आहेत, तर काय करणार. तर आता अशा ठिकाणी तर सोन्याहून पिवळी गोष्ट आहे. फक्त एक IoT हब लावला की त्याच्या आजूबाजूचे सर्व वॉल ऑटोमॅटिक पद्धतीने चालू किंवा बंद होते. तिसरा प्रकार एक असतो की माझी शेती तुकड्या तुकड्यांमध्ये, म्हणजे लागून शेती नाही आहे, तर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की या IoT हबची रेंज 1 ते 2 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे समजा एक तुकडा माझा इथे असेल, दुसरा तुकडा 1.5-2 किलोमीटरपर्यंत असेल, माझ्या नजरेच्या समोर दिसत असेल मला, पण तो लांब आहे, 1-1.5 किलोमीटर आहे, तरीसुद्धा मी ऑटोफार्म प्रणाली जशी आहे माझं शेती तसं बसवू शकतो. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खर्च किती. तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितला असाल तर मला काही वेगळं सांगायची गरज नाही, पण तरीही जर तुम्ही नव्याने हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला सांगतो, ऑटोफार्म प्रणालीमध्ये आम्ही अत्यंत अभिमानाने हे सांगतो की जगातील सर्वात स्वस्त, सर्वात आधुनिक ऑटोमेशन यंत्रणा. आता सर्वात स्वस्त आणि आधुनिक म्हणजे काय. आधुनिक तर मी तुम्हाला सांगितलंच की जसं तुमचं शेती आहे तसं आपल्याला ऑटोमेशन करता येतं. आणि स्वस्त म्हणजे तर किती स्वस्त, तर अगदी एकरी 10 ते 15,000 इतक्या कमी खर्चामध्ये तुम्हाला आपल्या शेतात ऑटोमेशन करता येतं. माझं 1 एकर शेत आहे आणि एकच वॉल आहे, तर मला द्या तुम्ही 10,000 मध्ये ऑटोमेशन. असं होतं का, तर असं होत नाही. आपल्याला स्क्रीनवर एक नंबर दिलाय, तुम्ही सर्वात आधी तिथे कॉल करा. तुम्हाला आमचे शेती सल्लागार अत्यंत काळजीपूर्वक आणि तुमच्या हिताचं असं मार्गदर्शन करतील की नक्की तुमच्यामध्ये किती वॉल आहेत, पाणी कुठून येत आहे, कसं येत आहे, तुमच्या शेताचं पूर्ण मॅपिंग करतील, खर्च कसा कमी करता येईल याबद्दल तुम्हाला माहिती देतील आणि शेवटी तुम्हाला कोटेशनही सांगतील. आत्तापर्यंत आपण जेवढे कोटेशन काढलेले आहेत त्याचं ॲव्हरेज म्हणजे जर तुम्ही सरासरी काढली तर एकरी 10 ते 15,000 एवढाच खर्च आलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा एकदा फोन करून बघा, तुम्हालाही विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही की ही अविश्वसनीय अशी ऑफर खरंच आहे. 10 ते 15,000 मध्ये सबसिडीपेक्षाही कमी किमतीत आपण आपल्या शेतामध्ये ऑटोमेशन यंत्रणा बसवू शकता. तर आजच संपर्क करा. ऑटोफार्म पुणे स्थित कंपनी आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण बनवलेले तंत्रज्ञान आहे. कधी कंपनीला भेट देऊ शकता किंवा आपल्या शेतामध्ये व्हिजिट बुक करू शकता, इन्स्टॉलेशन लावू शकता. महाराष्ट्रभरातले शेतकरी अत्यंत अभिमानाने ऑटोफार्म प्रणाली आपल्या शेतात लावत आहेत. तर आपण का थांबताय, आजच फोन उचला आणि ऑटोफार्म यंत्रणा आपल्या शेतात लावा. धन्यवाद.